नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, परमनंट पदांसाठी अजून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. कालच त्याची आपण माहिती पाहिली होती. आजपासून मित्रांनो त्याचे ॲप्लिकेशन करण्यासाठीचे अर्ज सुरू झालेले आहेत. नॉन टीचिंगच्या पोस्ट आहेत मित्रांनो. नवोदय विद्यालय समिती टोटल मित्रांनो 1377 वॅकेन्सी या ठिकाणी भरल्या जात आहेत. डिटेलमध्ये आपण माहिती पाहूयात. तुम्हाला अप्लाय करायची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. जाहिरात डाउनलोड करण्याची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर बघा मित्रांनो, रिक्रुटमेंट या ठिकाणी निघालेली आहे, जी की मित्रांनो 1377 जागा आहेत. परमनंट जॉब असणार आहे. महाराष्ट्रामध्ये देखील एक्झाम सेंटर आहे मित्रांनो. जॉब लोकेशन देखील महाराष्ट्रामध्ये देखील असणार आहे मित्रांनो. जसे की पुणे हे ठिकाण मित्रांनो त्यांची रिजनल ऑफिसेस देखील आहेत. तर मित्रांनो ही पूर्णपणे डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राहून भेटतोय. तर या ठिकाणी पाहू शकता जसं की मित्रांनो फिमेल स्टाफ नर्स पोस्ट आहे. ग्रुप बी ची डायरेक्टली मित्रांनो 121 जागा आहेत. त्यानंतर मित्रांनो पाहू शकता असिस्टंट सेक्शन ऑफिसर 5 जागा आहेत. त्याच्यानंतर ऑडिट असिस्टंट ग्रुप बी साठी 12 जागा आहेत. त्यानंतर ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर ग्रुप बी साठी 4 जागा आहेत. त्यानंतर लीगल असिस्टंट 1 जागा आहे. स्टेनोग्राफर ग्रुप सी साठी 23 जागा आहेत. त्यानंतर कॉम्प्युटर ऑपरेटर ग्रुप सी साठी 2 जागा आहेत. त्यानंतर केटरिंग सुपरवायझर ग्रुप सी साठी मित्रांनो 78 जागा आहेत. ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट ग्रुप सी साठी मित्रांनो 21 जागा भरल्या जात आहेत. ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट ग्रुप सी JNV कॅडरसाठी मित्रांनो सर्वात जास्त 360 वॅकेन्सी या ठिकाणी भरल्या जात आहेत. त्यानंतर इलेक्ट्रिकल कम प्लंबर मित्रांनो ग्रुप सी साठी अजून 128 जागा आहेत. लॅब अटेंडंट ग्रुप सी साठी 161 जागा आहेत. मेस हेल्परसाठी मित्रांनो सर्वात जास्त 442 वॅकेन्सी भरल्या जात आहेत. त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ ग्रुप सी साठी मित्रांनो 19 जागा आहेत. यामध्ये मित्रांनो अनरिझर्व्ड EWS OBC NCL SC ST या ठिकाणी जागा पाहायला भेटतील तुम्हाला. त्यानंतर मित्रांनो OH VH अदर एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी देखील या ठिकाणी PWD साठी देखील जागा ठेवण्यात आलेली आहेत. आता मित्रांनो ह्याच्या सर्व जागा भरल्या जात आहेत. याच्यासाठी पुढची पात्रता वगैरे काय असणार आहे तेही आपण पाहूयात. जसं की मित्रांनो फिमेल स्टाफ नर्स या पदासाठी मित्रांनो तुम्हाला BSc नर्सिंग झालेलं आहे तर तुम्हाला अप्लाय करता येईल. ANM साठी देखील मित्रांनो वॅकेन्सी निघालेले आहेत. सकाळच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला त्याची माहिती मी दिलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो पहा स्टाफ नर्सचं जे पद आहे याला डायरेक्टली 24,900 ते 1,42,400 इतका पेमेंट आहे. ग्रुप बी ची पोस्ट भेटते मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी. महाराष्ट्रामध्ये देखील जॉब लोकेशन असणार आहे. तुम्ही फॉर्म भरताना लोकेशन सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता हा NTA मार्फत तुमचे फॉर्म भरून घेतले जात आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत मित्रांनो हा फॉर्म जो आहे तर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालेला आहे. पहा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यानंतर मित्रांनो पुढची पोस्ट या ठिकाणी भरली जाते असिस्टंट सेक्शन ऑफिसरची, ज्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला बॅचलर डिग्री फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून मागितलेले 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. या पदासाठी मात्र इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फायनान्शियल मॅटर्स इन सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा ॲटोनॉमस ऑर्गनायझेशनमध्ये. त्यानंतर पुढची पोस्ट आहे ऑडिट असिस्टंट. याच्यासाठी मात्र फक्त BCom झालेला असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. त्यानंतर ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसरसाठी मित्रांनो मास्टर डिग्री मागितलेले कुठल्याही युनिव्हर्सिटीमधून हिंदी किंवा इंग्लिश याचा कंपल्सरी सब्जेक्ट तुमचा या ठिकाणी असणं गरजेचं आहे. डिग्री लेवलला किंवा तुमची मास्टर डिग्री जरी झालेली आहे तरी देखील तुम्ही इथे अप्लाय करू शकतात. लीगल असिस्टंटची पुढची पोस्ट आहे मित्रांनो, ज्यासाठी लॉमध्ये तुमची डिग्री झालेली आहे आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला हँडलिंग लीगल केसेस इन गव्हर्नमेंट डिपार्टमेंट किंवा ॲटोनॉमस बॉडी किंवा PSU मध्ये मित्रांनो तरीही अप्लाय करू शकता. हे डिझरेबल जे आहे ते तुम्ही स्किप करू शकतात. स्टेनोग्राफरसाठी देखील पाहू शकता मित्रांनो वॅकेन्सी आहे. याच्यासाठी 12th पास तुमचं मागितलेलं आहे आणि तुमची स्किल टेस्ट घेतली जाईल, ज्याच्यामध्ये डिटेक्शन तुमचं 10 MTS @80 WPM आणि ट्रान्स्क्रिप्शन मित्रांनो 50 MTS, इंग्लिश 65 MTS आणि हिंदी ऑन कॉम्प्युटर घेतलं जाईल. त्यानंतर कॉम्प्युटर ऑपरेटरची पुढची पोस्ट आहे पहा, ज्याच्यामध्ये तुमचं BCA झालं आहे, BSc झालं आहे कॉम्प्युटर सायन्स IT मधून तर तुम्ही अप्लाय करू शकता. किंवा ते नसेल तुमचं BE किंवा BTech कॉम्प्युटर सायन्स किंवा IT मधून झालं आहे तरीही तुम्हाला अप्लाय करता येईल. त्यानंतर केटरिंग सुपरवायझरची पोस्ट आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो बॅचलर डिग्री इन हॉटेल मॅनेजमेंट किंवा इन्स्टिट्यूटमधून झालेले कुठल्याही मिनिस्ट्री ऑफ टुरिझम, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, स्टेट गव्हर्नमेंट अंतर्गत तरीही अप्लाय करू शकता. ते नसेल तर तुमचं ट्रेड प्रोफिशियन्सी असेल केटरिंगमध्ये आणि 10 वर्षाचं सर्व्हिस इन डिफेन्स सर्व्हिस किंवा रेग्युलर एस्टॅब्लिशमेंटमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तरीही तुम्ही अप्लाय करू शकतात. किंवा फ्रेश असाल तरी देखील अप्लाय करू शकतात. ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटची पोस्ट आहे मित्रांनो, ज्यासाठी सर्वात जास्त जागा आहेत. याच्यासाठी तुमचं 12वी मागितलेलं आहे त्यांनी. त्याचबरोबर मात्र याच्यामध्ये तुमचं 30 वर्ड पर मिनिट इन इंग्लिश टाईपरायटिंग किंवा 25 वर्ड पर मिनिट इन हिंदी टाईपरायटिंग झालेलं पाहिजे.
दोन्हीपैकी एक पाहिजे इथं ऑर लिहिलेलं आहे त्यांनी, तर ही तुम्हाला खूप चांगली मोठी संधी या ठिकाणी असणार आहे. ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटसाठी 2 केडर आहेत, त्यासाठी सर्वात जास्त जागा मित्रांनो या ठिकाणी भरल्या जात आहेत. 12वीवरती तुम्ही फक्त टायपिंग तुमची इंग्लिश 30 देखील झालेली आहे, तरीही इथं तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रिशियन कम प्लंबरची पोस्ट आहे. 10th क्लासनंतर तुम्ही ITI केला आहे इलेक्ट्रिशियन वायरमॅनमधून आणि ॲटलिस्ट 2 इयरचा एक्सपिरियन्स आहे इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन वायरिंग आणि प्लंबिंगमध्ये, तर अप्लाय करू शकतात. त्यानंतर लॅब अटेंडंटची पोस्ट आहे, याच्यासाठी 10th क्लासनंतर तुमचा डिप्लोमा इन लॅबोरेटरी टेक्निकमध्ये झालेला आहे, तरीही अप्लाय करू शकतात. किंवा डायरेक्टली फक्त तुम्ही 12वी सायन्स केलेलं आहे तरीही तुम्ही अप्लाय करू शकतात. इथं ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर पुढची पोस्ट जी या ठिकाणी भरली जाते मेस हेल्परची पोस्ट आहे. याला देखील सर्वात जास्त वॅकेन्सी भरल्या जात आहेत. मॅट्रिक्युलेशन 10वी नंतर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला. वर्किंग इन अ गव्हर्नमेंट रेसिडेन्शियल ऑर्गनायझेशन मेस किंवा स्कूल्स मेस आणि मित्रांनो इतर मेसेसमध्ये तुम्ही वर्क केलेलं आहे 5 वर्ष, तर तुम्हाला इथे अप्लाय करता येईल. आणि यांची स्किल टेस्ट जी असणार आहे मित्रांनो NVSची ती तुम्हाला पास करायची आहे मेस हेल्परसाठी. सर्वात जास्त वॅकेन्सी या पदासाठी देखील आहेत. त्यानंतर पुढची पोस्ट आहे मल्टीटास्किंग स्टाफ. मल्टीटास्किंग स्टाफसाठी फक्त 10वी पासवरती तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकतात. तुम्हाला मित्रांनो एज रिलॅक्सेशन असणार आहे, जसं की MTSसाठी 18 ते 30 वर्ष वयोमर्यादा आहे. त्याचबरोबर मेस हेल्परसाठी देखील 18 ते 30 वर्ष वयोमर्यादा आहे, परंतु याच्यामध्ये SC STसाठी 5 वर्षे सूट आहे. अदर बॅकवर्ड क्लासेस नॉन क्रिमिनल कॅन्डिडेटसाठी 3 वर्षे सूट आहे. बाकी देखील या ठिकाणी कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन तुम्हाला देण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो याची जी परीक्षा होणार आहे मोड ऑफ सिलेक्शन कसं असणार आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊयात. जसं की मित्रांनो तुमचं एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये देखील असेल. महाराष्ट्रामधील जसं मुंबई, पुणे, नागपूर, रत्नागिरी, त्यानंतर नाशिक, अमरावती या महत्त्वाच्या सिटीजमध्ये तुमचं एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये असणार आहे. बाकी डिटेलमध्ये ऑल इंडियामध्ये कुठूनही तुम्ही एक्झाम देखील देऊ शकतात. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचं जी परीक्षा असेल त्याच्यामध्ये तुम्हाला कॉमन सब्जेक्ट असणार आहेत, जसं की रिजनिंग ॲबिलिटी, जनरल अवेअरनेस, करंट अफेअर्स. त्यानंतर मित्रांनो लँग्वेज टेस्ट असेल, हिंदी, इंग्लिश याची टेस्ट देखील असणार आहे. आणि मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये वेळ जो दिलेला असणार आहे प्रत्येक पोस्ट वाईज वेगवेगळा वेळ आहे. प्रत्येक पोस्ट वाईज वेगवेगळा सिलेबस देखील तुम्हाला देण्यात आलेला आहे. तुम्ही प्रत्येक पोस्टचा सिलेबस पाहून त्याप्रमाणे तयारी करू शकतात. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकतात. तर याच्यासाठी ॲप्लिकेशन फीज मित्रांनो जसं की पहा फिमेल स्टाफ नर्ससाठी 1000 रुपये फीज आहे. जनरल AWS OBCसाठी त्याच्यामध्ये प्रोसेसिंग फी 500 रुपये, टोटल 1500 रुपये फीज आहे. परंतु याच्यामध्ये SC ST PWD यांच्यासाठी मित्रांनो ॲप्लिकेशन फीज नाही आहे, डायरेक्टली प्रोसेसिंग फीज आहे. फक्त 500 रुपये फीज त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेली आहे. आणि बाकी ज्या पोस्ट आहेत स्टाफ नर्स सोडून ॲप्लिकेशन फीज 500 आणि प्रोसेसिंग फी 500 रुपये मिळून या ठिकाणी 1000 रुपये फीज असणार आहे. SC ST त्यानंतर PWD कॅन्डिडेटसाठी मात्र फक्त 500 रुपये फीज ठेवण्यात आलेली आहे. तर याचे ॲप्लिकेशन मित्रांनो आजपासून सुरू झालेले आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता ही ऑफिशियल वेबसाईट आहे, ओपन झालेली आहे. नवोदय विद्यालय समिती नॉन टीचिंग रिक्रुटमेंटसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन पोर्टल या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. तुम्हाला मित्रांनो ॲप्लिकेशन करायचं असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देण्यात आलेली आहे. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर करा. धन्यवाद.